राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी उठलो, जरा गाडी वगैरे साफ करून घेतली. मग काय जरा लईच आवाज येत होता गाडीचा खाली येताना. काल आपण गेलो होतो जरा बाहेर गावला. मग म्हणलं बघावं तरी काय. मिस्त्रीने जरा नट ढिली ठेवली त्यामुळे पाट्याचा एक नट गेलता गळून, 2 नट झाले ते लूज. मग म्हणलं सकाळी सकाळी खाली वाकायची बारी आली बाबा. लय अवघड आहे हो गाडी धंदा. खाली गेलो, सर्व नट वगैरे आवडले. बाबांनी त्या दिवशी पैसे तर चांगले घेतला होता. आता कामात कमी का ठेवाल तर आता ते पुढच्या वेळेस विचारावं लागेल. मग तिथून आला गणूसोबत जायचं होतं आपल्याला चापोलीला. मग म्हणला गणू चल जरा 5 मिनिटात जाऊन येऊ. मग म्हणलं भाऊ चल काही अडचण नाही, कारण आज पण आपल्याला काही काम नव्हतं. आज होतो आपण निवांतच. मग गेलो तो याच्याकडं ना. मग काय आपण म्हणलं आता जावं चापोलीला. गणू चलित होता गाडी. गणू पण लई दिवसानं आला होता, कारण गावाकडेच होता, पण आपल्याला काम भेट होत नव्हती. मग म्हणलं काही अडचण नाही, आता जाऊया मस्तपैकी. चापोलीतलं काम काय होणार आहे की नाही होणार आहे बघूया. म्हणलं जरा एका माणसाला भेटायचं होतं. ते माणूस काय आपल्याला गावला नाही सोडा. आपण गेलो होतो गावात, घरी पण नाही गावला. मग म्हणलं इथं चालू होती रंगपंचमीची तयारी. जिकडं तिकडं रंगीबेरंगी लोक येत होते. आमच्या गावात जरा सप्ताह असल्यामुळं आम्ही काय धुलीवंदन खेळत नाही. 2 दिवसानंतर रंगपंचमी खेळतो. गणूला घ्यायची होती 2 दुधाचे पाकिट. दुधाचे पाकिट घेतलं. मग म्हणला गणू चला आता जाऊया. सर्व्हिस रोडनं काय गाडी हायवेला टाकायची होती. मग म्हणलं लय गरम लागते बाबा, काही तर घ्यायला लागते. मग काय तिथून गेलो, मस्तपैकी लस्सी घेतली. गणूनं घेतला होता स्ट्रिंग. मग म्हणलं नवीनच लस्सी आली काही की लस्सी पिली, जरा थंडगार वाटलं. मग आम्हाला जायचं होतं पार्टीला. आज होती पौर्णिमा आणि आज होता आपल्या दत्त मंदिरापाशी कार्यक्रम. शशीने यायला लई केला बघा उशीर आज. मग म्हणलं आता चला आता आला उशीर, आता जाऊया. तर म्हणलं अजून कार्यक्रम संपलाच नसेल. मी म्हणलो लई उशीर झालाय भाऊ. मंदिरात गेलो, मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. मग म्हणलं आता कार्यक्रम तर काय उशिरा झालाच होता, कारण 1-2 पंक्ती उठून गेल्या होत्या. मग कीर्तन काय शेवटलं आपल्याला काय ऐकायलाच भेटलं नाही. मग आलो, म्हणलं आता जेवण तरी वाढाव. 1-2 पंक्ती शिल्लक होत्या, म्हणलं महाप्रसाद तरी वाढाव. आणि आमच्या इकडे गावाकडं असंच जेवण करतात बघा, कारण मंदिराच्या पारंगात बसून असं जेवण करण्याचा जो आनंद आहे ना, खरंच एक कसला पण महाप्रसाद राहू द्या, ते वाढण्याची पद्धत आमच्या इकडं अशीच आहे. त्यामुळं सर्वांना आपण महाप्रसाद वाटतच होतो. सर्व वाटलं. मग आपण घेतलं शेवटी पाणी. मग म्हणलं आता पाणीच वाढावं, कारण जेवण समजा वाढलं होतं आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळं म्हणलं आधी पाणी सर्वांना पाजून घ्यावं. मग काय आपल्या गावातले सर्व थोर व्यक्ती होते, आपल्यापेक्षा सर्व मोठेच होते आणि छोटे पण काही होते. मग म्हणलं सर्वांना आधी पाणी वगैरे वाढून घेऊ. आपण काय ह्या पंक्तीला सर्व पाणी वगैरे वाढलं. जवळपास सर्व लोक जेवण झालेच होते. आता ह्याच्यानंतर काय जे वाढणारे आपले मुलं होते, मित्र होते, भाऊ होते, तेच बसणार होते. मग म्हणलं आता शेवटपर्यंत आधी पाणी वाढायला लागते आणि त्यानंतरच पण आता आपण बसूया. मग हे पंगत वगैरे सर्व उठली. त्यानंतर मग आली आपली जेवणाची बारी. चपाती, भात, भाजी, कोशिंबीर, लाडू, मस्त जेवण केलं होतं काकानं. मग काय आचारी पण टॉपचे होते स्वामी मामा. मग म्हणलं काही अडचण नाही. मग काय गाडीवर 3 जण बसलो. मग आम्ही 3 जण असल्यावर कुठं नीट चालता होय. मग म्हणले भाऊ आता जाऊन आपल्याला ज्यूस प्यायचे. मग पट्टी आपल्यावर फडली. म्हणले आता काय तूच मोठा आहेस, पाजवायला लागते. मग निघालोच होतो. मग म्हणलं आता शिरू जावं. शिरू तर काय पूर्ण बंद होतं. त्यात ह्यो भाऊ काय म्हणतंय, तुम्ही पण नक्की या. भाऊ म्हणला हॅपी दिवाळी. म्हणलं भाऊ होली आहे. नाही नाही म्हणलं हॅपी दिवाळी. मग म्हणलं भावा तुझ्या मनासारखं काही अडचण नाही. असंच निवांतपणे जगावं लागते हो, कारण कसं आहे एकदा माणूस मोठा झाला ना, परत पुन्हा हे बालिशपणा किंवा आगाऊपणा करू शकत नाही, कारण माणसाची जिम्मेदारी या समध्या गोष्टी हिरावून घेते. त्यामुळं मग काय आपण आलो. म्हणलं आता ज्यूस प्यायचे तर ज्यूस प्यायचे. मग तिथे गेल्यावर भावांचा विचार बदलला. म्हणलं आता शिवनेरीवर आलो तर आपल्याला अंजीर मस्तानीच प्यावं लागते. मग म्हणलं भावा काय अडचण नाही, चल जाऊ दे, आपण लई दिवसानंतर भेटलोय, काहीच अडचण नाही, छोटी मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, तो टेन्शन नको घेऊ म्हणलं. मग काय आम्ही 3 जण आता पुरी असं फोटो काढतात. म्हणलं आपण पण काढावं, जरा बघावं म्हणलं कसं येते. मग काय आपण फोटो नाही काढला, मस्तपैकी व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर निघालो तिथून बाहेरच्या दिशेने गेल्यानंतर आलो HDFC बँकेपासून. मग काय निघालो, लागलो हायवेला लागलो. असं ऊन लागत होतं ना की बाबा काय सांगावं. मग म्हणलं काहीच अडचण नाही. त्यानंतर गाडी घ्यायची बारी आली आपल्यावर. मग म्हणलं आता गाडी अब तेरा भाई चलायगा. म्हणलं काही अडचण नाही म्हणलं भाऊ, गाडी घेऊन चल. तितकेच गेलो शिरो ताजपनमध्ये. म्हणलो जरा पाणी प्यावं, थंड प्यावं. तिथं या दोघाची झाली टक्कर. भाऊ आला होता फुल स्पीडमध्ये, मस्तपैकी धुलीवंदन करीचं लावून आणि दिला ठेका पल्सरवाल्याला. आणि तोच म्हणला की बाबा तुझं काही खरं नाही आता. मग काय त्यांची मजा बघत बसलो होतो आम्ही कडेला. म्हणलं भांडणात मध्ये जायला नको, नाही तर कोणतरी येऊन आपल्या टपरग्यात हाणल. मग म्हणलं भाऊ तुमचं भांडणं चालू द्या, मी जरा थंड घेतो म्हणलं. मग काय आपण थंड घेतलं खरंच. त्यानंतर त्यांचं थोडा वेळ चाललं. त्यानंतर आलो गावात पण आपल्या चालू आहे हरिनाम सप्ताह. मग म्हणलं सप्त्यापाशी जायला लागते, कारण आपल्याला काय रोज कामामुळे कुठं वेळच भेटत नाही. मस्तपैकी नक्की आहे.